हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। हा माझा फर्स्ट व्लॉग आहे। तुम्हाला आवडला तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। आज मी निघाले राजस्थान। आता 10 ते 15 मिनिटात दादर स्टेशनला पोहोचू। तिथून ट्रेन आहे जोधपूरसाठी। फायनली आम्ही स्टेशनला पोहोचलो आणि हा माझा भाचा बघा मस्तीखोर। पूर्ण ट्रिप होईपर्यंत त्याची मस्ती बघा। आता फक्त हे राहुल संध्याकाळचे 4 आरामची क्रेविंग्स बघा। स्नॅक्स ऐवजी जवळा भाकरी बघा या कशा आवऱ्यासारख्या बी लागलेल्या आहेत। सकाळचे झालेत 7:45 आणि आम्ही आता पोहोचलो जोधपूर स्टेशनला आणि इथे खूप थंडी आहे। आता आम्ही हॉटेलला पोहोचलो आहोत आणि हा आमचा हॉटेल आहे। आता आम्ही ब्रेकफास्ट करून फ्रेश होऊन मस्त जाणार आहोत जोधपूर एक्सप्लोर करायला। आता चालली रूममध्ये आणि ही आहे आमची रूम। ही बघा आमची ब्युटिफुल सी रूम। आणि आता तुम्हाला विंडोच्या बाहेरचा व्ह्यू दाखवते। हा बघा किती छान व्ह्यू आहे आणि हा आमचा स्विमिंग पूल। आता आम्ही रेडी होऊन चाललो जोधपूर एक्सप्लोर करायला आणि इथे खूप थंडी आहे। आणि आता आम्ही पोहोचलो आमच्या डेस्टिनेशनवर आणि हा आहे मेहरानगढ़ फोर्ट। हा आहे मेहरानगढ़ फोर्टच्या बाहेरचा व्ह्यू। जोधपूरला ब्लू सिटी असं म्हटलं जातं, म्हणून मी सुंदर असा ब्लू कलरचा ड्रेस घातला आहे। आणि हा बघा फोर्टचा आतला व्ह्यू खूप सुंदर आहे। या किल्ल्याची खासियत अशी आहे की इथल्या सुंदर गॅलरीज, आर्ट। हे बघा हाती आवडा, इथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे हाती आवडा बघू शकता। तसेच ही आहे तामझाम पालखी। राजघराण्यातील लोक याचा वापर यात्रेसाठी करायचे। चला आता मी तुम्हाला राजा राणीचे फोटोज दाखवते। ही बघा आपली राणी खूप सुंदर होती। हे राजा राणीचे लहानपणापासूनचे फोटो। वाव, ज्वेलरी बघा किती सुंदर घातली। इथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे हत्यार बघू शकता। हा बघा राणीचा मेकअप किट किती सुंदर आहे। हे बघा इथे वेगवेगळ्या प्रकारचे मारवार कॉइन्स आहेत। आणि हा बघा सोनेरी महल, पूर्ण सोन्याने मडविला आहे। हा बघा निवा आमचा खूप वैतागला होता, खूप चिडचिड करत होता, म्हणून पटपट तिथे निघालो। आणि हा बघा म्युझियम शॉप, ते वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स, ज्वेलरी खूप मस्त मस्त होत्या। मम्मी बोलते मला हा काढाच पाहिजे। नेक्स्ट आम्ही आलो जोधपूरमध्ये सर्वात प्रतिष्ठित असे स्मारक जसवंत तावडा बघण्यासाठी। त्याला मेवाडचं ताजमहल असे म्हटले जाते। ठीक झाला होता, मग आम्ही लगेच निघालो नेक्स्ट डेस्टिनेशनला। फायनली आम्ही लोकेशनवर पोहोचलो आणि हे आहे उमेद भवन पॅलेस, जगातील सर्वात
घड्याळे आहेत. तसेच सजावटींच्या घड्याळांचा विस्तृत संग्रह तुम्ही या म्युझियममध्ये येऊन पाहू शकता. आता निघालो डिनरला. खूप जास्त भुकेले आहेत आमचे लोक. आणि आमचा आजचा मेनू ग्रीन सलाड, नूडल्स, पनीर बटर मसाला, वाव, मेथी गट्टा, हे काय, दाल तडका, जीरा राईस, वाव, गाजरचा हलवा फेवरेट. निहू, तुला किती भूक लागली आहे? भरपूर. जास्त भूक लागली राहुल किती भूक लागली आहे तुला? भरपूर भूक लागली. किती तरी पण? किती तरी पण? नॉर्मलच्या वरती. नूडल्स इतके टेस्टी होते की पोट भरत होतं, पण मन नव्हतं भरत. अजून दीदीचं पोट भरत नाही. हो, मी सगळ्यात कमी खाल्लाय. म्हणजे आम्हाला हे होऊ दे, काय बोलतात ते, काय होऊ दे, अरे आमचं पोट खराब होते, पण आम्ही सगळं मी सगळ्यात कमी खाल्लाय आउट ऑफ ऑल. कारण की आम्ही दुपारी एक समोसा आणि कचोरी खाल्ली. हा बरोबर आहे. कसा वाटला तुला फूड? किती जेवलास तू? आता मी चालू आहे ना सुरू. हां, बाय बाय. आणि आता सगळ्यांची झोपण्याची तयारी चालू आणि आमची दीदी बघा रील्स काय संपत नाही. सो बाय बाय, गुड नाईट फ्रेंड.